भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता परिस्थिती बदलत चालली आहे। त्याच्यावर चाललेला दबाव वाढत असल्याचं दिसत आहे। आता भोंदू बाबा अशोक खरातची काही खैर नाही असं चित्र दिसतंय, कारण या प्रकरणात मुख्य भूमिका सध्या महाराष्ट्रातील रिअल लाईफ मर्दानी पोलीस अधिकाऱ्याची आहे। पहिल्याच तपासाच्या दिवशी या अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईमुळे प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलली आहे। भोंदू भविष्यकार अशोक खरातला पोलिसांनी अटक केल्यापासून त्याचे नवीन कारनामे समोर येत आहेत। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सदर प्रकरणाची विशेष चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी विशेष तपास पथकाची म्हणजेच SITची स्थापना करण्यात आली आहे। या पथकाचं नेतृत्व एका महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलंय। ही महिला पोलीस अधिकारी आहे तरी कोण, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। अशोक खरातला बुधवारी रात्री नाशिक पोलिसांनी अटक केली। या अटकेनंतर प्राथमिक तपासादरम्यान खरातकडे असलेल्या पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ सापडल्याने मोठी खळबळ उडाली। 35 वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात अशोक खरातला अटक करण्यात आल्यानंतर समोर आलेले हे व्हिडिओ पाहून किती जणी खरातच्या या जाळ्यात अडकल्यात असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। या प्रकरणी व्याप्ती, राजकीय संदर्भ लक्षात घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार तातडीने नाशिक पोलिसांनी SITची स्थापना करण्यात आली। या SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आहेत। अशोक खरात प्रकरणात स्थापन करण्यात आलेली SIT ही त्यांच्या नेतृत्वात तिसरी SIT आहे। तेजस्वी सातपुते यांनी खरातची गुरुवारी 2 ते 3 तास कसून चौकशी केली। खरातकडे सापडलेल्या पेन ड्राईव्ह मधील 58 आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओंबद्दलही चौकशी करण्यात आल्याची माहिती पुढे येते। तेजस्वी सातपुते या महाराष्ट्रातील आघाडीच्या IPS अधिकाऱ्यांपैकी एक असून त्यांची ओळख एक दबंग अधिकारी अशी आहे। आपल्या कामात अत्यंत कुशल आणि कार्यक्षम महिला पोलीस अधिकारी म्हणून तेजस्वी सातपुते ओळखल्या जातात। 2012च्या IPS बॅचच्या अधिकारी तेजस्वी सातपुते या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगावच्या रहिवासी आहेत। त्यांच्या कार्यपद्धतीची कठोरता आणि संवेदनशील गुन्ह्यांवरील तपासणीसाठी पोलीस दलामध्ये त्यांना विशेष ओळख आहे। तेजस्वी सातपुते यांनी आतापर्यंत सातारा पोलीस अधीक्षक, सोलापूर पोलीस अधीक्षक या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी पुणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणूनही काम केल्याने त्यांच्या अनुभवाची आणि नेतृत्व क्षमता यावर विश्वास ठेवला जातोय। तेजस्वी सातपुते SRPFच्या समादेशकही राहिले आहेत। पलटण मधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी ही शासनाने तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली होती। त्यामुळे आता भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणातही तेजस्वी सातपुते या प्रकरणाची चौकशी करत आहेत। त्यांच्या कार्यक्षम आणि निर्भीड नेतृत्वाखाली ही चौकशी गती घेत असल्याने प्रकरण लवकरच योग्य न्याय व्यवस्थेत पोहोचेल अशी अपेक्षा आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।